आपण याला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं, जसं बाबासाहेब म्हणाले होते की दरेकाने दरेकाला दीक्षा द्या, प्रत्येकाने प्रत्येकाला दीक्षा द्या, म्हणजे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि ही जी एक अडचण झालेली आहे आपली, किंवा आपल्याला धम्म न समजल्यामुळे, बुद्ध न समजल्यामुळे आणि त्यांचा जो संघ आहे तो न समजल्यामुळे, बाबासाहेबांची ही जी एक निर्वाणीची सूचना होती आपल्याला की आपण असं वागलं पाहिजे की जेणेकरून लोक आपला मान सन्मान करतील. आणि पुढे जे मी काही वेळापूर्वी म्हटलेलं आहे ती जी गोष्ट आहे ती जर आपल्याला, तर त्याच्या आपल्याला मोठी मदत होऊ शकते. आणि यासाठी मी म्हणजे धम्मपदाचा थोडासा आधार घेणार आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जे काही म्हटलं गेलेलं आहे शरणगमनाविषयी किंवा शरणगमनाविषयी, तर त्याला आपण पाहण्याचा प्रयत्न करू. भगवंतांनी बुद्ध वग्गामध्ये, म्हणजे जर आपण धम्मपद पाहिलं तर धम्मपदामध्ये जे वेगवेगळी वग्ग आहेत त्यापैकी बुद्ध वग्ग आहे. आणि बुद्ध वग्गामध्ये 10, 11, 12, 13 आणि 14 अशा 5 गाथा आहेत, ज्या गाथांमध्ये शरणगमनाविषयी भगवंतांनी काही म्हटलेलं आहे. मी पाली गाथा म्हणणार नाही, पण त्यांचा जो सारांश अर्थ आहे त्या सारांश अर्थाला मी आपल्या समोर म्हणणार आहे. यामध्ये बुद्ध असं म्हणतात की भीतीमुळे मनुष्य पर्वत, वन, उद्यान, वृक्ष, चैत्य इत्यादी बऱ्याच गोष्टींना शरण जातात, परंतु अशा प्रकारचे शरणगमन कल्याणकारी नसते, उत्तम नसते. अशा प्रकारच्या शरणस्थानांमुळे आपणास संपूर्णतः मुक्ती मिळू शकत नाही. हा 10 आणि 11 नंबरची जी गाथा आहे त्या गाथेमध्ये भगवंतांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. त्यानंतरच्या ज्या 3 गाथा आहेत त्यामध्ये बुद्ध असं म्हणतात की जो बुद्ध धम्म संघास शरण जातो, जो आर्य सत्यास, 4 आर्य सत्यास जाणतो, दुःख, दुःखाचे कारण, दुःख निरोध आणि दुःख निरोध प्रतिगामी पथ अर्थात आर्य अष्टांगिक मार्ग, हे शरणस्थान कल्याणकारी आहे, हेच उत्तम शरणस्थान आहे. अशा प्रकारच्या शरणगमनामुळे मनुष्याची सर्व दुःखातून मुक्ती होते. तर हा जो मुक्ती शब्द आहे ना खूप महत्वाचा आहे. आणि आपण असं बघतो की बाबासाहेबांनी 1956ला धर्मांतरण केलं आणि आपण ज्या कुठल्या धर्मात होतो, ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो, ज्या धर्मात होतो त्या धर्मातून आपण त्याला आपण एक प्रकारचा सलाम ठोकला, त्याच्यापासून मुक्ती मिळवली आणि आपण नव्याने बुद्ध धर्मामध्ये येऊन दाखल झालो. त्यावेळेस बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या आणि आपल्या सर्वांना हे आठवतच असेल की 22 प्रतिज्ञेमध्ये जी शेवटची 21वी प्रतिज्ञा आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की आज माझी नरकातून सुटका झाली, म्हणजे मुक्त झालो. ही जी नरक तुल्य जे आहे त्याच्यातून माझी सुटका झाली, त्यातून मी मुक्त झालेलो आहे आणि आज माझा नवा जन्म होत आहे. इतपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो, असं बाबासाहेब म्हणतात. सो खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे की आपण कशाला शरण जातो. आपल्याला माहिती आहे की आता नवरात्री, मला वाटतं आजपासूनच नवरात्री, नवदुर्गा सुरू झालेली आहे आणि बऱ्याच आपल्या बौद्धांच्या घरामध्ये कदाचित म्हणजे जे स्वतःला तथाकथित बौद्ध म्हणतात, बाबासाहेबांवर त्यांची खूप श्रद्धा आहे असं म्हणतात, जे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चळवळी आहेत त्या चळवळींमध्ये सक्रिय पण असतात, कधी कधी कार्यकर्ते असतात, कधी कधी पदाधिकारी पण असतात. पण ह्या सगळ्यांच्या घरामध्ये कधी कधी किंवा यांच्यापैकी काही लोकांच्या घरामध्ये आपण बघणार की आज त्यांनी घट बसवलेले असतील आणि घटाची पूजा करतील. आणि जसं इथे भगवान बुद्धांनी सांगितलेलं की भीतीमुळे आपण वेगवेगळ्या गोष्टींना शरण जातो. कशाला शरण जातोय माहितीच नाही आणि का शरण जातो हे माहिती नाही. आपल्याला वाटतं की त्याला शरण गेल्यामुळे माझी इडापिडा जाणार आहे, माझे जीवनातले दुःख, दैन्य, समस्या, अडचणी वगैरे जे काही आहे, व्हॉटेव्हर बी जे काही आहे त्याच्यामधून माझी मुक्ती होणार आहे असा आपला ग्रह असतो, भीती असते खरं तर. आणि या भीतीमुळे आपण या सगळ्या गोष्टींना शरण जातो. परंतु बुद्ध असं म्हणतात की आपण बुद्ध धम्म संघाला शरण गेलं पाहिजे. बुद्धाला का शरण गेलं पाहिजे हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे.
आणि बाबासाहेब का बरं बुद्धाला शरण गेले असतील, हा पण एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण याबद्दल खूप काही चर्चा विचार विमर्श करू शकतो. आणि आपल्याला हे सर्वांना माहिती आहे की बुद्ध आणि कार्ल मार्क्स याच्यामध्ये बाबासाहेबांनी साम्यवाद आणि बुद्धांचा जो समाजवाद आहे, ह्या दोघा जणांची तुलना केली आणि शेवटी बुद्धांकडे त्यांनी झुकतं माप दिलेलं आहे. आणि कधी कधी लोक म्हणतात की बाबासाहेब मग धर्मांतर का केलं बाबासाहेबांनी ना, ते निधर्मी का राहिलेले आहेत, जर त्यांना ह्या धर्मामध्ये जी काही जाती व्यवस्था आहे, जी काही वर्ण व्यवस्था आहे आणि जी म्हणजे उद्ध्वस्त करण्यासाठी बुद्धांनी एक नवा सिद्धांत मांडला, नवा विचार मांडला आणि त्याच्या अनुषंगाने अनेक लोकांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडून आलं. परंतु पुन्हा प्रतिक्रांती झाली आणि बुद्धांची ही जी एक समाजाभिमुख किंवा समाजाला जी उन्नत करणारी जी विचारसरणी आहे, या विचारसरणीवर परत एकदा प्रतिक्रांतीने विजय मिळवला आणि पुन्हा एकदा वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली, अधिक मजबूत करण्यात आली. आणि मग बराच काळ लोटला मधल्या काळामध्ये आणि मग आपण बघतो की बाबासाहेबांनी पुन्हा एकदा नव्याने बुद्ध धम्माची मुहूर्तमेढ या देशामध्ये केली. आणि आपण बघतो की पुन्हा एकदा बाबासाहेबांनी बुद्धाचा जो धम्म आहे तो आपल्याला आणून दिला. पण आपण हे पण बघतो की हे जे काय आपण सोडलं होतं, बाबासाहेबांनी ज्याच्यासाठी हे सगळं नवीन केलं की ज्याच्यामुळे माणसाच्या मुक्तीचं, म्हणजे जर आपण 1936चं बाबासाहेबांचं भाषण पाहिलं की मुक्ती कोण पथे, याच्याबद्दल खूप काही सांगता येण्यासारखं, पण आज माझा तो विषय नाही, आज मी तिकडे जास्त जाणार नाही, फक्त आपल्याला संदर्भासाठी ते सांगत आहे की त्याला जर आपण बघितलं तर बाबासाहेबांनी शेवटच्या पॅरामध्ये, मुक्ती कोण पथेच्या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये ते खूप सुंदर असं बाबासाहेबांचं भाषण आहे ते. आणि त्याचा शेवट करताना बाबासाहेब म्हणाले होते की ज्या प्रकारे महापरिनिर्वाण सूत्रामध्ये आनंदाने म्हणजे भगवान बुद्धाने आनंदाला उपदेश दिला की स्वयंप्रकाशित व्हा, तर ते जे स्वयंप्रकाशित होणं आहे ते म्हणजे बुद्ध धम्म संघाला समजून घेणं आहे. आपण बघतो की जोपर्यंत आपल्याला बुद्धाला, धम्माला आणि संघाला समजून घेता येत नाही तोपर्यंत, आता आपण बघतो की कोरोनामुळे गणपती काही होऊ शकला नाही, पण आता घटस्थापना आल्यामुळे लोकांनी घंटानाद वगैरे केला आणि घरामध्ये तरी लोक आपापली घटस्थापना करणार आहेत, लोकांनी आपापल्या घरी गणपती पण बसवला होता वगैरे वगैरे. परंतु बुद्ध न समजल्यामुळे ही जी कोणी तथाकथित बौद्ध आहेत, स्वतःला जी बौद्ध म्हणणारी माणसं आहेत, कधी कधी खूप मोठ्याने जयभीम करणारी माणसं आहेत ही, परंतु बाबासाहेबांची जी संकल्पना होती, बाबासाहेबांना जे वाटत होतं ते जर होऊ शकलं नाही तर मोठीच अडचण होते. आपण भगवान बुद्धांना शरण जातो म्हणजे ज्ञानाला शरण जातो, सत्याला शरण जातो, जे जसं आहे तसं ज्या व्यक्तीने पाहिलेलं आहे त्याला आपण शरण जातो आणि तो जो सद्गुण आहे तो माझ्या अंगी उतरावा म्हणून आपण बुद्धाला शरण जातो. मग त्या बुद्धांनी जो काही मार्ग दाखवलेला आहे, जे आता आपण इथे वाचले की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निरोध होऊ शकतो आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपद आहे, अर्थात आर्य अष्टांगिक मार्ग आहे, किंवा ज्याला आपण पंचशील म्हणू, अष्टशील म्हणू, दशशील म्हणू, 10 पारमिता म्हणू, खूप साऱ्या आपल्याला तालिका मोजता येऊ शकतात, एवढ्या तालिका त्यामध्ये आहेत. तर त्याचं आचरण करणं, तो मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे आणि त्या मार्गानुसार आचरण करणारी जी लोक आहेत त्याला संघ म्हटलेलं आहे. तर हे जर आपण नीट समजून घेतलं तर आपल्याला त्याची मोठी मदत होऊ शकते. म्हणते संघरक्षितांनी एक खूप सुंदर त्यांचं स्टेटमेंट आहे, म्हणजे व्यक्ती समूह आणि आध्यात्मिक समाजामध्ये त्यांनी हे एक खूप सुंदर वाक्य आहे जे मला खूप आवडलं, तर मी तुमच्या पुढ्यामध्ये त्याला जसं आहे तसं वाचून दाखवणार आहे. बनते याच्यामध्ये काय म्हणतात की बुद्धांची शिकवण प्रत्येकानं व्यक्तिशः आचरणात आणायची असते. दुसरा कोणी तुमच्यासाठी आचरण करू शकत नाही. दुसरा कोणी तुमच्यासाठी आचरण करू शकत नाही. तुम्ही स्वतःच आचरण केले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि म्हणता तेव्हा नेमके हेच करण्याची प्रतिज्ञा करीत असतात. तुम्हाला बुद्धासमान बनायचे असते, तुम्हाला धम्ममार्ग आचरणात आणायचा असतो आणि संघाचा स्वतः घटक बनायचे असते, असा याचा अर्थ होय.
म्हणून प्रत्येक जण त्रिशरणगमन ग्रहण करीत असतो. मग तो भिक्षू असो, भिक्षुणी असो, अनागारिक असो की उपासक असो, प्रत्येक जण अनुसरण्याची प्रतिज्ञा करीत असतो. ही समान बाब आहे, हा जोडणारा दुवा आहे. तुम्ही भिक्खू आहात की उपासक ही फारशी महत्वाची गोष्ट नाही. तुम्ही धम्माचे आचरण करावे ही महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही खरोखरच त्रिरत्नांना अनुसरण्याची प्रतिज्ञा करावी ही महत्वाची गोष्ट आहे. ही शेवटची जी 3 वाक्य आहेत ना, ही अंडरलाईन करून घेण्यासारखी वाक्य आहेत, कारण की ती खूप महत्वाची आहेत. जोपर्यंत आपण बुद्धं शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी आणि द्वितीयंपी आणि तृतीयंपी असं आपण म्हणत असतो, ह्या 3 प्रकारे आपण 3 वेळा म्हणतो, म्हणजे आपण एक प्रकारे निश्चिती करत असतो की येस, मला सुद्धा बुद्धा समान बनायचंय आणि बुद्धाने जो सद्धम्म सांगितलेला आहे त्या सद्धम्मावर मला चालायचंय, मला आचरण करायचंय. आणि भगवंतांनी जे काही अनुभूती सांगितलेली, जी अनुभूती घेतलेली आहे तशाच प्रकारची अनुभूती मला घ्यायची आहे आणि तशाच प्रकारच्या लोकांच्या सहवासामध्ये मला राहायचंय, हे आपण इथे म्हणत असतो. आणि हे म्हणजे शरणगमन आहे, हे चालणं म्हणजे शरणगमन आहे. परंतु इथे भगवंतांनी जे काही धम्मपदामध्ये किंवा बुद्धवग्गामध्ये ज्या गाथा सांगितल्या, त्या गाथांकडे परत एकदा आपण बघितलं तर परंपरेमध्ये आपल्याला 4 प्रकारची शरणगमनं पाहायला भेटतात. परंपरेमध्ये आपल्याला 4 प्रकारची शरणगमनं पाहायला भेटतात. मी क्रमशः घेणार आहे आणि त्यानंतर शरणगमनाचे फायदे सांगणार आहे. एक जे शरणगमनाचा प्रकार आपल्याला परंपरेमध्ये पाहायला भेटतो तर त्याला म्हणतात भयत्राण शरणगमन. भयत्राण शरणगमन म्हणजे भयामुळे केलं जाणारं शरणगमन. त्यानंतर दुसरं जे शरणगमन आहे त्याला सुनिधी शरणगमन म्हणतात. सुनिधी म्हणजे असं शरणगमन ज्या दुर्गतीपासून स्वतःला वाचवण्यासाठी केलं जाणारं शरणगमन आहे. म्हणजे पहिले जे भयत्राण आहे, जी काही भीती आहे आपल्याला, जीवनाची जी काही भीती आहे वर्तमानात, म्हणजे जे काही आपण घाबरत असतो तर त्याच्यापासून स्वतःचं रक्षण करावं म्हणून आपण एक भयत्राण शरणगमन असतं, ज्याला आपण बघितलं की आपण पर्वताला शरण जातो किंवा नाही का, म्हणजे लोक मरी आहे, जोखा आहे वगैरे वगैरे आपल्याला दिसतात. एकच मिनिट, एक फोन घेतो मी, जराशी महत्वाचं आहे वाटतं. अमृतदीप, थोड्या वेळाने फोन करू का मी, एक प्रवचनामध्ये आहे. हॅलो हॅलो, आय एम सॉरी. तर हे शरणगमन ज्याला भयत्राण शरणगमन म्हणतात. त्यानंतर सुनिधी शरणगमन आहे. त्यानंतर तिसरं जे शरणगमन आहे ज्याला अनन्यता शरणगमन म्हणतात. वन मिनिट अमृतदीप, एका प्रवचनामध्ये हे संपलं की कॉल करतो तुम्हाला मी. या या. तर हे जे अनन्यता शरणगमन आहे, जे त्रिरत्नांप्रती जे काही अपूर्व आपला श्रद्धा भाव आहे त्याच्यातून निर्माण होणारे हे शरणगमन आहे. त्यानंतर चौथं आणखीन एक शरणगमन सांगितलं जातं ज्याला विशेषसत्व शरणगमन असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये त्रिरत्नांच्या शरणगमनामुळे माझ्यासह सर्व प्राणी मात्रांचे कल्याण हो ही जी भावना असते त्यातून निर्माण होणारं हे शरणगमन आहे, किंवा ज्याला आपण बोधिसत्वाचं शरणगमन म्हणू शकतो. तर या गोष्टींना आपण पाहायचा प्रयत्न करायचा, आपण आपल्याला स्वतःला पाहायचा प्रयत्न करायचा की मी जे शरणगमन करतोय किंवा मला, म्हणजे बाबासाहेबांनी जो काही बुद्धाचा धम्म माझ्यापर्यंत आणला आणि हा जो काही बुद्धाचा धम्म माझ्यापर्यंत आलेला आहे, या धम्माला मी कशा प्रकारे घेत आहे. काय मी भयत्राण शरणगमन करतोय, काहीतरी भीती आहे, कशापासून तरी मला वाचायचंय म्हणून मी शरणगमन करतोय का, किंवा
ज्या काही काय बोलतात की आपल्या जीवनामध्ये ज्या काही दुर्गती सांगितल्या जातात किंवा ज्याला नाही का, म्हणजे आता आपण सगळे इथे बुद्धिस्ट लोक किंवा संघाच्या संपर्कामध्ये असणारीच सगळी लोक दिसत असल्यामुळे आपण सगळीजण भवचक्राचा अभ्यास करणारी माणसं, आणि भवचक्रामध्ये 6 प्रकारचे लोक सांगितले जातात हेही आपल्याला माहिती आहे की भवचक्रामध्ये आपण 6 लोकांचा अभ्यास करतो. आणि दुर्गतीमध्ये खाली जे लोक येतात, जे विशेषतः 4 प्रकारचे जे लोक आहेत त्यांच्यापासून स्वतःला रक्षण कर, त्याच्यापासून जी भीती वाटते त्यातून रक्षण करण्यासाठी शरणगमन आहे, ज्याला नरक लोक म्हणतात किंवा प्रेत लोक म्हणतात किंवा प्राणी लोक म्हणतात किंवा असुर लोक म्हणतात. याच्यापासून सुटका करून घेण्यासाठीच ते शरणगमन आहे. तर आपण थोडस पाहूया. आता हा जनरल वर्ग असल्यामुळे किंवा जनरल प्रवचन असल्यामुळे खूप काही डिटेलिंग करता येणार नाही, पण तरी परंतु मला आपल्या सर्वांना विनंती करायची की कृपा करून चिंतन कराल की व्हाय आय एम गोइंग फॉर रेफ्युज. मी का बुद्ध धम्म संघाला शरण जात आहे? म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून जात आहे, की बाबासाहेबांवर माझी श्रद्धा असल्यामुळे शरण जात आहे, की खरंच मला वाटतं की होय बाबासाहेबांवर माझी श्रद्धा तर आहेच, पण बाबासाहेबांनी जो सन्मार्ग सांगितलेला आहे त्या सन्मार्गावरून चालल्यामुळे माझ्याही जीवनाचं कल्याण होऊ शकतं, यासाठी आपण शरणगमन करत आहोत, याच्यासाठी आपण चिंतन करायचंय. त्यानंतर तिसरं जे शरणगमन सांगितलेलं आहे ज्याला अनन्यता शरणगमन म्हणतात, जे सर्वसामान्यांचं आपल्या सगळ्यांचं जे शरणगमन आहे त्याला म्हणजे त्रिरत्नांप्रती अपूर्व श्रद्धाभाव असणं. तर इथे मात्र आपण थोडंसं चिंतन करायचंय, थोडासा विचार करायचंय की माझं जे शरणगमन आहे ते कमीत कमी अनन्यता शरणगमन तरी आहे काय, की त्रिरत्न म्हणजे बुद्ध धम्म संघाविषयी माझ्या मनामध्ये अपूर्व श्रद्धाभाव आहे, खूप श्रद्धा आहे की येस हे बुद्धच आहे या जगामध्ये जे या जगाचं अंतिमतः कल्याण करू शकतात. त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाचं आचरण केलं तरच या जगाचं कल्याण होऊ शकतं. आपण बघतो की हे जग आहे, ह्या जगामध्ये दिवसेंदिवस खूप कठीण परिस्थिती, म्हणजे जसं थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं की बुद्धाने क्रांती केली आणि त्यानंतर प्रतिक्रांती झाली, आणि मग बाबासाहेबांनी पुन्हा एक क्रांती केली आणि आता पुन्हा एकदा प्रतिक्रांती जी आहे ती उदयास आलेली आहे आणि प्रतिक्रांती अतिशय जोराने कार्यरत आहे सध्या. पण जर शरणगमन करणारी माणसं ह्या जगामध्ये नसतील, बाबासाहेब बुद्ध एकटे होते आणि त्या एकट्या बुद्धांनी खूप काही करून दाखवलं. एकटे बाबासाहेब होते, पण बाबासाहेबांनी पण या देशामध्ये म्हणजे आजच्या पेक्षा जास्त भयानक आणि वाईट परिस्थिती होती, पण एकट्या बाबासाहेबांनी ह्या देशाची जी पाळंमुळं आहेत म्हणजे जाती आणि वर्ण व्यवस्थेची, ती पाळंमुळं बाबासाहेबांनी खिळखिळीत केली. आपण एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने आहोत, पण तरी सुद्धा हा जो श्रद्धाभाव आहे, जी बाबासाहेबांची श्रद्धा होती त्रिरत्नांप्रती, तशा प्रकारच्या श्रद्धेला आपल्याला जाण्याची गरज आहे. बाबासाहेब जसं म्हणाले होते की बाबासाहेबांना आपण प्रकांड पंडित म्हणतो, बाबासाहेबांना आपण प्रज्ञा सूर्य म्हणतो, आणि बाबासाहेबांबद्दल खूप काही बोलतो आपण. म्हणजे अगदी अलीकडे म्हणजे आपली लोक मोठ्या अभिमानाने मोठ्या गर्वाने आपल्या ग्रुपवर टाकतात की कोलंबिया विद्यापीठाने मागच्या शतकामध्ये जे काय होतात किंवा मागच्या काही शतकांमध्ये सगळ्यात हुशार व्यक्ती कोण आहे किंवा सगळ्यात जास्त हुशार व्यक्ती कोण आहे याचं हे केलं, आणि मग बाबासाहेब त्यावर प्रथम क्रमांकाचे आहेत आणि आपल्याला खूप आनंद होतो की अरे वा बाबासाहेब आपले सगळ्या प्रथम क्रमांकाचे आहेत वगैरे वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. त्या बाबासाहेबांनी एकदा स्टेटमेंट असं केलं होतं की भगवान बुद्धांच्या ह्या धम्माच्या अथांग महासागरामध्ये मी घोटाभर पाण्यामध्ये उभा आहे, असं बाबासाहेब म्हणाले होते. ही बाबासाहेबांची धम्माविषयीची बुद्धाविषयी असणारी अतीव श्रद्धा आहे, अथांग अशी श्रद्धा आहे की एक प्रकांड पंडित व्यक्ती की ज्यांना सर्व विषयांमध्ये जे पारंगत आहेत, विद्वान आहेत, कुठल्याही विषयामध्ये त्यांना सांगण्याची खोटी की त्याचं ज्ञान त्यांच्याकडे, अशी व्यक्ती भगवान बुद्धांविषयी असं बोलताना असं म्हणते की भगवान बुद्धांचा हा जो धम्म आहे ह्या अथांग महासागरामध्ये मी घोटाभर पाण्यामध्ये उभा आहे. ही जी श्रद्धा आहे ना, या श्रद्धेची गरज शरणगमनासाठी आवश्यक आहे. जी अनन्यता शरणगमन आहे त्यासाठी ते खूप 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 महत्वाचं आहे. जर आपण असं असलो तर मग आपल्याला फायदे अनुभवास येऊ लागतात. नंतरच्या शरणगमनाबद्दल मी काय बोलणार नाही, ते बाबासाहेबांचं शरणगमन आहे की त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी शरणगमन केलं नाही, तर त्यांनी सर्व प्राणी मात्रांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी त्यांनी
शरणगमन केलं. त्यांनी स्वतःचा उद्धार तर केलाच, पण त्यांनी अनेकाच्या उद्धाराची एक प्रकारे मुहूर्तमेढ रोवून ठेवली होती. पण आपण सुद्धा त्याच मार्गाने चाललेलो आहोत. म्हणजे आपला जो मार्ग आहे तो बोधिसत्वाचा मार्ग आहे. बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो, की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं आपण म्हणतो. आणि त्या बोधिसत्वाला आपण शरण जातोय, किंवा त्या बोधिसत्वाने जो मार्ग सांगितलेला त्या मार्गाला आपण अनुसरण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्यांच्यासारखं जीवन जगण्याचा एक प्रकारे आपण ठरवत आहोत. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि मग आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की मग हे जे शरणगमन आहे, ह्या शरणगमनाचे फायदे काय आहेत, कोणत्या अशी गोष्ट आहेत. म्हणजे आपण बघतो की ज्या जगामध्ये आपण राहतो ना, हे जग फायदा आणि तोट्याचं जग आहे. जर आपल्याला काही एखाद्या गोष्टीत फायदा दिसला ना तरच आपण ती गोष्ट करतो, आणि आपल्याला ह्यात तोटा दिसतो, ह्यात करण्यात काही उपयोग नाही तर आपण ती गोष्ट करत नाही. म्हणून फायद्यांकडे आपण पाहूया. काही तोटके फायदे मी सांगणार आहे आणि त्यानंतर मी थांबूया इथे. तर पहिला फायदा ह्याच्यामध्ये सांगितलं जातं की ज्यावेळेस आपण शरणगमन करतो त्यावेळेस आपण भगवान बुद्धांच्या प्रभावामध्ये येतो. भगवान बुद्धांच्या प्रभावामध्ये येतो. प्रभावामध्ये येतो म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की भगवान बुद्ध हे जरी 2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेले असले तरी सुद्धा त्यांची जी शिकवण आहे ती आजही ह्या भूतलावरती अस्तित्वामध्ये आहे. अनेक शेकडो हजारो लोक त्याच्यानुसार आपलं आचरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि त्या अर्थाने आपण बुद्धाच्या प्रभावामध्ये आहोत. बुद्धांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव अजून संपलेला नाही. दुसऱ्या भाषेमध्ये आणखी आपण याला बघू शकतो की मला नेहमी याबद्दल माझ्या बऱ्याच मित्रांनाही माहिती आहे की नेहमी मी अनेकदा हे म्हणत असतो की मला कधी कधी खूप चांगलं वाटतं की मी म्हणजे बाबासाहेबांचा ज्या समाजामध्ये जन्म झाला त्या समाजामध्ये माझा जन्म झालेला आहे, हे मला कधी कधी खूप चांगलं वाटतं. याच्यासाठी चांगलं वाटतं की बाबासाहेबांच्या समाजामध्ये माझा जन्म झाल्यामुळे बाबासाहेबांनी जो बुद्धाचा धम्म दिला तो मला आपलासा वाटतो. पण समजा मी दुसऱ्या कुठल्या तरी समाजामध्ये माझा जन्म झाला असता, मग तो कुठलाही समाज असो, जी ही वर्ण व्यवस्थेने जाती व्यवस्थेने जी एक रचना निर्माण करून ठेवलेली आहे, या रचनेमध्ये जर मी या समाजात सोडून दुसऱ्या कुठल्या तरी समाजात जन्माला आलो असतो, बाबासाहेब कितीही महान असते तरी कदाचित मी त्यांच्याकडे पाहिलं नसतं. कारण हे ही आपल्या व्यवस्थेची अडचण आहे. आपण बघतो कुणीतरी मागे एकदा फेसबुक आपलं व्हॉट्सअपवर एक मेसेज टाकला होता की एक माणूस ट्रेनमध्ये प्रवास करत असताना तिथे एक भिकारी आला आणि भिकारी म्हणत होता की राम के नाम पे कुछ दे दे बाबा, राम के नाम पे कुछ दे दे बाबा. तर नंतर तो म्हणला की अल्लाह के नाम पे कुछ दे दे बाबा. तर तो जो माणूस बसला होता तो बुद्धिस्ट असावा, त्याने तो टाकलेला आहे. तो म्हणतो त्याने काय सांगितलं की त्याच्याकडे त्याने ज्यावेळेस आला तो म्हणाला की मी सांगतो ते जर तू म्हणालास ना तर तुला मी 10 रुपये देईल. तो म्हणाला की काय, तर तो म्हणाला की भगवान बुद्ध के नाम पे कुछ दे दे बाबा. तर तो बघत राहिला, अरे हे काय म्हणतोय. नंतर ते म्हणाले की जर तू म्हणालास की जय भीम म्हणून बाबासाहेब के नाम पे कुछ दे दे बाबा म्हटलं तर मी तुला 50 रुपये देईल. आणि असं करत त्यांनी पैसे वाढवले. पण त्या माणसाने म्हटलं नाही, त्याच्याकडे रागाने बघितलं, भिकारी होता तो, त्या माणसाकडे रागाने बघितलं. आजूबाजूची लोक पण आश्चर्याने बघायला लागली त्याच्याकडे. आणि त्या भिकाऱ्याने राम पे नाम पे कुछ दे दे बाबा, अल्लाह के नाम पे कुछ दे दे बाबा, त्या म्हणणाऱ्या माणसाने ज्यावेळी बोली लावावी यानुसार 10, 50, 100 असे करत पैसे वाढवले. पण भीम पे नाम पे कुछ दे दे बाबा हे त्याने म्हटलं नाही. तो रागाने पुढे निघून गेला. एवढी जाती व्यवस्था, एवढी विवरण व्यवस्था आपल्या व्यवस्थेमध्ये दाबून भरलेली आहे. म्हणून मी म्हणतो की बाबासाहेबांच्या समाजात माझा जन्म झाल्यामुळे माझ्यासाठी सोपं झालं बुद्धांकडे पाहणं. या अर्थाने पण मी बुद्धांच्या प्रभावामध्ये आहे. जर का आपल्याला हे समजलं की अरे बाबासाहेब एवढे ग्रेट आहेत, बुद्ध एवढे ग्रेट आहेत आणि मी माझ्यापर्यंत हे पोहोचलंय, त्यांचा विचार माझ्यापर्यंत पोहोचलाय, त्यांचा आचार माझ्यापर्यंत पोहोचलाय, हा शरणगमनाचा पहिला खूप महत्वपूर्ण फायदा आहे. कल्पना करा थोड्या वेळ डोळे मिटून की तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी समाजात जन्माला आला असतात तर बुद्धांचा प्रभाव असूनही इथे बुद्धाला लोक स्वीकारत नाहीत. एका विचारवंताने खूप सुंदर स्टेटमेंट आहे एका विचारवंताचं, ते मी आपल्याला वाचून दाखवेल. ते काय म्हणतात की त्रिपिटकामध्ये
तथागतांचे जितके संवाद आढळतात तितके, आणि येथे मोजावयास संवादाची फक्त संख्या उपस्थित नाही, त्यांचा मोजता येणार नाही इतका अथांग आशयही आपल्या समोर हजर आहे. म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि हे एकच वाक्य जर म्हटलं तर आपण त्यावर तासभर, 2 तास, दिवस, 2 दिवस, आठवडाभर, महिनाभर बोलू शकतो. जर म्हणजे एक एक फक्त घेतलं किंवा निवळ बुद्ध म्हटलं, निवळ धम्म म्हटलं, निवळ संघ म्हटलं, किंवा कुठल्याही म्हणजे दुःख म्हटलं, दुःखाचं कारण म्हटलं, दुःख समुदाय म्हटलं, तर हे जे आहेत ना, याला निवळ असं आपण म्हटलं तरी सुद्धा हा जो आशय आहे एवढा अथांग आहे, खूप अथांग असा आशय सुद्धा आपल्या समोर आहे. केवढा मोठा वारसा, रोमांचित आणि प्रकाशित करणारा, प्रबोधक आणि संजीवकही. आणि आपण थोडे अपवाद वगळता आपण भारतीयांनी त्याचा स्पर्श होऊ नये म्हणून आपली गात्रे आकसून घेतली आहेत. तो आपणास दिसू नये म्हणून आपले डोळे घट्ट मिटून घेतले आहेत. त्याच्या बोधाचा कणही आत शिरू नये म्हणून आपले मन आतून बंद करून घेतले आहे. त्याच्याकडचा जीवन प्रवाह आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच वाटेतच जिरून जावा म्हणून बुद्धीचे वाळवंट बनवलेले आहे. किती सुंदर वाक्य रचना आहे, किती सुंदर म्हटलेलं आहे की आपण असे लोक होती. भारतीय लोकांबद्दल हा जो विचारक आहे हा भारतीय लोकांविषयी म्हणतो की भारतीय लोक ही अशी आहेत की ज्यांनी बुद्धांचा हा जो जीवन प्रवाह आहे, भगवान बुद्ध ना जीवन सांगतात की कशा प्रकारे म्हणजे तो जीवन जगण्याचा एक अति सुंदर असा मार्ग आहे तो भगवंतांनी सांगितलेला आहे. आणि त्याच्या प्रवाहात आहोत आपण. साध्या पंचशिलाचं आचरण करायला सुरुवात केल्यावर आपल्या जीवनाचं सोनं व्हायला सुरुवात होते. हा इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचा अनुभव आहे आणि हा अनुभव आपण इतरांबरोबर शेअर केला पाहिजे, इतरांना वाटून घेतला पाहिजे की अरे यार कुछ तुम्ही अलग आहे. बुद्धाचा धम्म ही काही साधी सुधी गोष्ट नाही, ही काहीतरी वेगळी गोष्ट आहे. आणि हा प्रभाव जो आपल्यापर्यंत भगवंतांचा आलेला आहे त्या प्रभावा म्हणजे ज्यावेळेस आपण शरणगमनाच्या संपर्कात येतो त्यावेळेस आपल्याला प्रभावामध्ये येतो आपण भगवंतांच्या. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्या बाबतीमध्ये होती, दुसरा फायदा आपल्याला होतो तो हा आहे की धम्माचरणासाठी आपण सिद्ध होतो. निवळ प्रभावात येत नाही आपण, तर धम्माचरणासाठी सिद्ध होतो. मग पहिली गोष्ट जी आहे ना ती म्हणजे आपली जी जीवनशैली आहे, म्हणजे आपण कशी आपली जीवनशैली जी काही आहे ती दुय्यम म्हणून आपली प्रतिज्ञाबद्धता आहे ना ती प्राथमिक बनते. म्हणजे आपण कदाचित भिक्षू असू, जसं मी काही वेळापूर्वी भंते संघरक्षकांचं जे वाक्य वाचलं की आपण भिक्षू आहोत की उपासक आहोत ही फारशी महत्वाची गोष्ट नाहीये. आपण धम्माचे आचरण करावे ही महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही खरोखरच त्रिरत्नांना अनुसरण्याची प्रतिज्ञा करावी ही महत्वाची गोष्ट आहे. तर इथे हा जो प्रतिज्ञा शब्द आहे ना याच्यासाठी पण खूप काही बोललं जाऊ शकतं. म्हणजे प्रतिज्ञा ही निवळ घेऊन उपयोगाचं नसतं, तर प्रतिज्ञाबद्ध व्हावं लागतं. जसं आपण बघतो की बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या, पण 22 प्रतिज्ञा तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनी घेतल्या आणि त्यानंतर ह्या 22 प्रतिज्ञा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, प्रिंटेड 22 प्रतिज्ञा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कधी कधी लोक 22 प्रतिज्ञा जागृती अभियान करतात आणि त्याच्यानुसार पण खूप सारी प्रवचनं देत राहतात. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे कुणीतरी हे करत राहावं सातत्याने, याच्यामध्ये जाणीव होत राहावी की प्रतिज्ञा म्हणजे नेमक्या काय आहे आणि त्याचं बद्ध होणं म्हणजे काय, त्यात स्वतःला बांधून घेणं म्हणजे काय, त्या प्रतिज्ञांची, त्या प्रतिज्ञेची अवहेलना न करणं, त्याची प्रतारणा न करणं म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याची खूप महत्वाची गोष्ट आहे. आज आपल्याकडे वेळ नसल्यामुळं त्याकडे मी जाणार नाही. तर आपली जीवनशैली काही का असेना, आपण उपासक आहोत की भिक्षू आहोत, आपण अनागारिक आहोत की आणखीन काही आहोत, आपण धम्मचारी आहोत, धम्ममित्र आहोत की धम्मसहायक आहोत, याच्यापेक्षा पण आपण धम्माचरणाला स्वतःला बांधून घेतो. जे लोक धम्मचारी आहेत त्यांनी तर प्रतिज्ञाबद्ध झालेलेच आहे, जे धम्ममित्र आहेत त्यांनी पण काही प्रतिज्ञाबद्धता केलेली आहे. पण इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकासाठी ती गोष्ट आहे. आपण ज्यावेळेस बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि बोलतो त्यावेळेस आपल्यासाठी दुसरा कोणीही आचरण करत नाही, तर आपण आपल्या स्वतःसाठी आचरण करतो आणि त्यासाठी आपण ते म्हणत होतो. ही महत्वाची गोष्ट आहे. ही पहिली गोष्ट होते की आपण धम्माचरणासाठी सिद्ध होतो, म्हणजे आपली जीवनशैली दुय्यम होऊन
आपली प्रतिज्ञाबद्धता ही प्राथमिक होते. दुसरी गोष्ट, आपलं जे धार्मिक जीवन आहे ते अधिकाधिक शिस्तबद्ध होऊ लागते. हा आपला दुसरा फायदा होतो. आपलं जे काही धार्मिक जीवन आहे ते अधिकाधिक शिस्तबद्ध होऊ लागतं. एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण बघतो की एक सामान्य माणूस म्हणून आहे ना, आपलं जीवन कसंही असतं, कसंही चाललेलं असतं, काही फरक पडत नाही आपल्याला. म्हणजे कधीही उठतो, कधीही झोपतो, काहीही करतो, जे वाटेल ते करण्याचं आपलं चाललेलं असतं. परंतु ज्यावेळेस आपण बुद्ध धम्माच्या प्रभावामध्ये येतो, ज्यावेळेस आपण शरणगमन करतो, बुद्ध धम्म संघाला ज्यावेळेस आपण प्रतिज्ञाबद्ध होतो, त्यावेळेस आपलं जीवन शिस्तबद्ध व्हायला लागतं. आपण ठरवून प्रत्येक गोष्ट आपण ठरवतो की येस, मला हे असं करायचंय. जसं उदाहरणादाखल बघू की आता आपण या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये बरेच धम्ममित्र, धम्मचारी आणि आपल्या सहाय्यक आहेत, काही हितचिंतक आहेत आपले. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण ठरवलं की पंचशिलाचं आचरण हे मला करायचंच आहे. आणि त्या अंतर्गत आपण हेही ठरवलेलं आहे की येस, म्हणजे मी सकाळी उठेल, ध्यान करेल, यावेळेस अभ्यास करेल, यावेळेस हे करेल, यावेळेस ते करेल, असं काहीतरी एक ठरवलेलं असतं. एक साचेबद्ध आपलं जीवन आपण ठरवलेलं असतं आणि त्यानुसार आपण आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतो. त्यानुसार आपण हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या शरणगमनाचा जो दुसरा फायदा आहे त्याच्यामधलं पण उपफायदा आहे की आपलं जीवन शिस्तबद्ध व्हायला लागतं. आपण अधिक परिणामकारकपणे जीवन जगायला लागतो. आपल्या जीवनातल्या म्हणजे पुढे थोडस येणार आहे मी इन शॉर्ट, जे आपलं जीवन आहे शिस्तबद्ध व्हायला सुरुवात होते. त्यानंतर तिसरा फायदा आपल्याला हा होतो की आपले पूर्व अकुशल कर्माची शुद्धी होऊ लागते. आपले जे पूर्वीचे जे अकुशल आहेत त्याची शुद्धी व्हायला लागते, कारण की आपण बुद्ध धम्म संघाला शरण जात असतो. म्हणजे काय, त्याच्यामध्ये पुन्हा दोन उपफायदे आहेत. हा मुख्य फायदा आहे की आपल्या पूर्वीच्या अकुशल कर्माची शुद्धी होऊ लागते, आणि उपफायदा जो आहे तो आहे की शरणगमन हे असं वजनदार कर्म आहे की ज्याच्यामुळे आपले अकुशल कर्म क्षीण होऊ लागतात, कमजोर होऊ लागतात. त्याची जी ताकद आहे ती ढिली व्हायला लागते. आणि आपल्या सर्वांचा हा अनुभव, इथे जे उपस्थित आहे, इथे जी लोक ऐकत आहेत त्या लोक हे स्वअनुभवाने बघू शकतात, स्वअनुभवाने हे जाणू शकतात की जी काही आपली अकुशल कर्म, जसं आपण म्हणतो की मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझं शरीर शुद्ध करतो. म्हणजे काय, तर आपण आपल्या जीवनामध्ये पूर्वी जे कोणी म्हणजे शत्रू होते, त्या शत्रूंची संख्या आपण कमी करायला सुरुवात केलेली आहे. ज्या माणसाशी आपलं पटत नव्हतं त्याच्याविषयी जे विषयीचे जे आपले पूर्वग्रह होते, जो काही दूषितपणा होता, त्याला काढून टाकायचा आपण प्रयत्न करतो. मुक्त हस्ते दान करून मी माझं शरीर शुद्ध करतो, ज्यावेळेस असं आपण म्हणायला लागतो त्यावेळेस आपण हे पाहतो की आपला जो एक नाही का जो कंजूस स्वभाव असतो, किंवा जे नाही का वाचवून ठेवणं, असं खूपच मर्यादित जीवन जगणं वगैरे वगैरे, ह्याला सोडून आपण थोडस मोकळं होतो. आपल्याला इतरांना पण आपल्यात सामावून घ्यायला आपण सुरुवात करतो. त्याचप्रमाणे इतर शिलांच्या बाबतीमध्ये पण आहे. शरणगमन एवढं मजबूत कर्म आहे किंवा एवढं वजनदार कर्म आहे की त्यामुळे आपली पूर्वीची जी अकुशल कर्म आहेत, पूर्वीची जी वाईट कर्म आहेत, ज्याला आपण म्हणजे सामान्य भाषेमध्ये ज्याला पाप कर्म म्हणतात, किंवा बुद्धांनी पण पापवग्ग सांगितलेलं आहे. आपण माहितीसाठी म्हणून पापवग्गाचा रेफर करू शकतो की जी काही अकुशल आहेत आपल्या जीवनामध्ये, जी काही अजागृतपणे आणि सवयीने होणारी जी वाईट गोष्टी असतात त्याच्यावर आपलं हळूहळू नियंत्रण यायला लागतं, त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतो. आणि हे जे शिस्तबद्धपणामध्ये जे बघितलं आपण की त्यामुळे पण आपलं जीवन शिस्तबद्ध व्हायला लागतं. आणि त्याचा जो उपफायदा आहे तो म्हणजे आपण क्रमशः सकारात्मक शिलांचे पालन करू लागल्यामुळे आपली पूर्वकर्म शुद्ध होऊ लागतात. म्हणजे क्रमशः हळूहळू आपण जी काही सकारात्मक शिल आहे, म्हणजे आता निवळ पाणाती पाता वेरमणी आपण असं म्हणत नाही, तर आपण मैत्रीपूर्ण कर्म करून पण म्हणतो. आपण निवळ आदींना दानास म्हणत नाही, तर आपण मुक्त हस्ते दान करून पण म्हणतो. आपण निवळ कामेसु मिच्छाचाराच म्हणत नाही, तर आपण शांती, संतुष्टी आणि साधेपण पण म्हणतो. आपण केवळ मुसावादाच म्हणत नाही, तर आपण नित्य सत्य बोलून पण म्हणतो. आणि आपण सुरा मेरे मज्ज पमाद ठाणाच म्हणत नाही, तर आपण स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून हे सुद्धा म्हणत असतो. आणि हे जे वजनदार कर्म आहे
या वजनदार कर्मामुळे, शरणगमनाच्या वजनदार कर्मामुळे आपल्या आधीच्या अकुशल कर्मांची शुद्धी होऊ लागते. आपण अधिकाधिक शुद्धतेकडे जायला लागतो, आपण अधिकाधिक कुशलतेकडे जायला लागतो. आपण दुसऱ्या भाषेमध्ये आपण अधिकाधिक पवित्र जे जीवन आहे, जे होली लाईफ ज्याला म्हणतात, जे उत्तम जीवन ज्याला म्हणतात, त्या उत्तम जीवनाकडे आपण जायला लागतो. तर हा शरणगमनाचा तिसरा फायदा आहे. त्यानंतर शरणगमनाचा चौथा फायदा आहे. तो काय आहे? तर आपल्या पुण्याचा संचय होऊ लागतो. आपली जी कुशल कर्म आहे, त्या कुशल कर्माचा संचय होऊ लागतो. भगवंतांनी पापवर्गामध्ये असं सांगितलेलं आहे की छोट्या पण पुण्यकर्माला असं समजू नका की हे छोटंसंच पुण्यकर्म आहे, ते त्याला तुम्ही करा, त्या छोट्याशा पुण्यकर्माला पण करा, कारण की छोट्या छोट्या पुण्याच्या संचयाने आपल्याकडे पुण्याचा मोठा सागर होऊ शकतो. त्याचप्रमाणे छोट्या अकुशलाला पण तुम्ही तुच्छ समजू नका, क्षुद्र समजू नका. छोट्या छोट्या अकुशल कर्मामुळे आपल्याकडे अकुशलाचा किंवा पापाचा सागर जमा होतो. तर ज्यावेळेस आपण शरणगमनाच्या सहवासात येतो, शरणगमन करू लागतो प्रामाणिकपणे, त्यावेळेस आपल्याकडे पुण्याचा संचय होऊ लागतो. दुसऱ्या अर्थाने विचार केला तर आपण अधिकाधिक आपल्या स्वतःची जबाबदारी घेऊ लागतो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्याकडे आपण हे पाहिलं पाहिजे की जी काही स्वतःची जबाबदारी घेणं आहे, म्हणजे आपण बघतो की जे काही जीवन जगत असताना बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग घडतात की आपला जो संयम आहे, आपली जी शांती आहे, ती संपुष्टात येते आणि आपण वाहत जातो आणि त्याच्यासाठी आपण कुणाला तरी दोष देतो. तुझ्यामुळे मला राग आला असं आपण म्हणतो, मला खूप चिडवू नकोस असं आपण म्हणतो, मी शांत आहे, मी शांतच आहे, जोरात म्हणतो आपण की मी शांतच आहे, पण तुझ्यामुळे हे जे आपलं असतं ना, म्हणजे आपण काय करतो, कुणाला तरी दोषी धरतो, कुणाला तरी दोष देतो. परंतु शरणगमनामुळे आपण अधिकाधिक स्वतःच्या संपर्कात येतो की परिस्थिती कशीही असली, बाहेरचं वातावरण कसंही असलं तरी माझ्या आतमध्ये दोष आहे, माझ्या आतमध्ये काहीतरी त्याची बीज दडलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या परिस्थितीच्या ते सहवासात आल्यामुळे ते अंकुरित होत आहेत, त्याला वाचा फुटते आणि ते बाहेर येतं आणि मी मग नकारात्मक वागायला लागतो. याची जबाबदारी आपण घ्यायला लागतो. हा शरणगमनाचा खूप मोठा फायदा आहे की आपण आपल्या स्वतःच्या कर्माची जबाबदारी घेतो. माझ्या जीवनामध्ये जर आनंद आहे तर त्याला कारण मी आहे की मी काहीतरी असं चांगलं केलंय ज्याच्यामुळे मी आनंदामध्ये. आता उदाहरणार्थ बघा, आता आपण आजचा आपला ऑनलाईन वर्ग आहे आणि ह्या ऑनलाईन वर्गामध्ये आपण सगळीजण उपस्थित आहोत. मी स्वतः देखील मी घरामध्ये नाही, मी आपल्या त्रिरत्न इन्स्टिट्यूटचं जे ऑफिस आहे तिथे येऊन बसलेलो आहे, कारण माझ्याकडे घरी लाईट गेली होती आणि मला वाटलं की अरे लाईट गेलेली असल्यामुळे माझं मोबाईल मध्येच डिस्चार्ज झाला तर प्रॉब्लेम येईल, म्हणून ऑफिसमध्ये जाऊया म्हणजे जेणेकरून अडचण येऊ नये. तर हे ऑफिस इथे असल्यामुळे मी संघाच्या एका चांगल्या चमूसोबत काम करत असल्यामुळे मला ही फॅसिलिटी अवेलेबल झाली की मी इथे येऊन बसू शकलो आणि माझं सगळं इथे लावलं आणि आता मी तुमच्या सोबत काहीतरी बोलत आहे. समजा हे मी केलं नसतं, आधीच जर याचा काही आधार नसता तर या ऑफिसमध्ये मी येऊ शकलो असतो काय? अजिबात नाही, कारण की माझ्याकडे चावी नसती. मला कोणाला तरी फोन करावा, माझ्या घरी लाईट झाली, मी तुमच्या वेळेत तुमच्या ऑफिसमध्ये थोडा वेळ बसू शकतो का? तिथे लाईट असते त्यामुळे. पण आधी काहीतरी, म्हणजे समजा आता मी ह्याचा जो आनंद घेत आहे त्याचं कारण काय, मागे आधी काहीतरी मी कर्म केलेले ज्याचा हा परिणाम आहे. तुम्ही पण सगळेजण काही ना काही कामं करून इथे बसलेल्या आहेत, वेळेचं नियोजन केलेलं आहे, 11 वाजता आपल्याला झूमवर जायचंय, तर मागे काहीतरी आपण केलेलं आहे त्याचा हा परिणाम आहे, म्हणून आज आपण सगळेजण इथे आहोत. पण समजा दुसरीकडे पण कुठेतरी आता इथे आहोत, तसं इथं थोड्या वेळाने समजा आपल्याला काहीतरी कारणामुळे राग आला आणि आपण चिडून काहीतरी बोलायला लागलो, तर त्याचं कारण पण काहीतरी आहे. म्हणजे मागे आपल्याकडे, म्हणजे आपल्या सुखाला आणि आपल्या दुःखाला दुसरं कोणी जबाबदार नसतं. हे थोडक्यात मला इथे सांगायचंय की माझं जे सुख आहे त्याला कारण पण मीच आहे आणि माझं जे दुःख आहे त्याला पण कारण मीच आहे. जर माझ्या जीवनामध्ये काही दुःख आहे तर ते दुसऱ्या कोणामुळे नाहीये, तर ते माझ्यामुळे. मी काहीतरी चुकीचा व्यवहार केलाय, अजाणतेपणे केलाय, अजागृतपणे केलाय, काही कसं का असेना, पण तो व्यवहार चूक केलेला असल्यामुळे त्याच्या परिणाम स्वरूप माझ्या वाट्याला दुःख आलेलं आहे. हे ज्यावेळेस आपण स्वीकारतो
ते ज्यावेळेस आपण शरणगमनाच्या संपर्कात येतो त्यावेळेस आपल्याला त्याची जबाबदारी स्वीकारता येते की हो येस, दिस इज मी, हा मी आहे आणि माझ्यामुळे मी सुखी किंवा दुःखी. हा शरणगमनाचा चौथा फायदा म्हणजे पुण्याचा संचय होऊ लागतो, त्याच्या अंतर्गत येणारी ही स्पष्टतेसाठी येणारी गोष्ट आहे. त्यानंतर पाचवा फायदा आहे तो म्हणजे आपल्या ज्या निम्न मनोअवस्था आहेत त्याच्यापासून आपण मुक्त होऊ लागतो, हळूहळू त्याच्यातून बाहेर येऊ लागतो. तर निम्न अवस्था काय, थोड्या वेळापूर्वी मी याच्याकडे पाहिलेलं आहे, म्हणजे आपले धम्ममित्र आणि सहाय्यक ह्या सगळ्यांनाच हे माहिती आहे की आपण भवचक्राचा अभ्यास करतो. म्हणजे आता हे जर प्रवचन बाहेर गेलं तर त्यांच्यासाठी थोडंसं मी हे सांगेल की आपण म्हणजे बौद्ध वाङ्मयामध्ये भवचक्राला एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि जर आपण अजिंठा वेरूळला जर भेट दिली तर अजिंठ्याला जर आपण गेलो तर अजिंठ्यामध्ये सुद्धा भवचक्र जे आहे ना त्याचं पेंटिंग खूप सुंदर पेंटिंग आहे. त्यातला काही भाग आता उद्ध्वस्त झालेला आहे, तो राहिलेला नाही आणि मग तिथे त्याचं लेपन केलेलं आहे, पण मूळ पेंटिंग मात्र तिथे आता अस्तित्वामध्ये नाही राहिलेली आहे. पण हे भवचक्र खूप महत्वाचं आहे आणि या भवचक्रामध्ये जे 6 लोक आहेत किंवा मनाच्या ज्या 6 कनिष्ठ अवस्था आहेत त्या अवस्थांच्या बाबतीमध्ये इथे सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपल्याला शरणगमनाच्या सहवासात येतो, शरणगमन कळू लागतं आपल्याला, त्यावेळेस आपल्या मनोवस्था आपल्याला कळतात की पश्चाताप दग्ध जी मनोअवस्था आहे, जिला नरक लोक म्हटलं जातं, की ती पश्चातापाची अवस्था आहे. तिथे आपण अपराधी फील करत असतो की माझ्या, आणि 4 वेळा आपण स्वतःला म्हणतो की हे मी का केलं, माझ्याकडून हे घडलंच कसं काय. तर त्या अवस्थेपासून आपण स्वतःला टाळू शकतो. दुसरी जी आहे ती म्हणजे प्रेत लोक ज्याला म्हटलेलं आहे. आणि प्रेत म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एखादा माणूस मृत्यू पावतो तर तो त्याला उचलण्यासाठी 4 लोकांची गरज असते, ज्याला आपण आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, दे हरी खाटेवरी. म्हणजे आपला जो स्वभाव असतो की पडून राहिलेला आहे, आळसात पडून राहिलेला आहे, काही करायची इच्छा नाही, मला जगातलं सर्वोत्तम सुख मिळावं पण मी काही प्रयत्न करणार नाही, मला जागेवर बसून मिळावं ते, मला कोणीतरी आणून द्यावं, भरवावं मला ते. ती जी मनोअवस्था आहे ना त्यातून आपण बाहेर पडतो. आपल्याला हे समजतं, मला हे समजतं की जर मला सुख हवंय तर मला डेफिनेट काहीतरी कुशल कर्म केली पाहिजेत, मला काहीतरी चांगलं केलं पाहिजे, तरच माझ्या वाट्याला सुख येऊ शकतं. मग जे काही समजा आपल्या केंद्रामध्ये काही कार्यक्रम असतो, केंद्रामध्ये एखादा खूप सुंदर कार्यक्रम आहे आणि आपण म्हटलं की मी घरात बसतो, आता समजा उदाहरणार्थ आता लॉकडाऊन चालू आहे आणि लॉकडाऊन चालू असल्यामुळे एक खूप चांगली गोष्ट झालेली आहे आपल्या सगळ्यांसाठी, ती ही आहे की ह्या झूम ऍपने आपल्या सगळ्यांना एक मोठी सुवर्ण संधी निर्माण करून दिली की आपण आपापल्या घरामध्ये असतो, फक्त काय करायचं असतं आपल्याला एक इंटरनेट पॅक घ्यायचा असतो, आपल्याकडे एक बऱ्यापैकी चांगला स्मार्टफोन असायला पाहिजे, एक सुंदरसा हेडफोन असायला पाहिजे. मग आपण तिथे लावलं, कानामध्ये हेडफोन टाकला आणि झूमवर गेलो की दिवसभरामध्ये आपल्याला 4 प्रवचन ऐकायला भेटतात. मस्त, एक कधी ह्यांचं कधी त्यांचं, आणि एकाच एक खूप सुंदर प्रवचन आपल्याला ऐकायला भेटतात. पण मी तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहे या निमित्ताने की घरातून बाहेर पडल्याशिवाय, आता समजा लॉकडाऊन उठलं, सगळं स्थिर स्थावर झालं, काही प्रॉब्लेम नाही राहिला, तर मग काय होणार की आपली केंद्र परत चालू होतील. आणि आपली केंद्र चालू होणार म्हणजे तिथे वर्ग चालू होतील, जनरल वर्ग चालू होणार, मित्र वर्ग चालू होणार, वेगवेगळे जे आपले रेग्युलर प्रोग्राम असतात ते चालू होणार आणि कदाचित झूम ऍक्टिव्हिटीज बंद होतील आपल्या. आणि मग आपण त्याच जोमाने, त्याच उत्साहाने सेंटरवर जाऊन करणार आहोत कार्यक्रम परत एकदा की नाही आता मी जाऊन करेल. तर शरणगमन करणाऱ्या माणसाला हे समजतं की आपण ज्या निम्न मनोअवस्था आहेत त्या टाळल्या पाहिजेत. म्हणजे जी ही प्रेत लोकांची कधी कधी अवस्था असते ना की मला जागेवर बसून सगळं मिळालं ना तर किती आनंद होईल, मला घरी येऊन कोणीतरी प्रवचन द्यावं, मला घरी येऊन कोणीतरी संपर्क करावा, घरी येऊन कोणीतरी मला ध्यान शिकवावं वगैरे वगैरे. म्हणजे आपण सगळे असं असणार असं नाही मला म्हणायचं, पण ही निम्न प्रकारची मनोअवस्था आहे. आणि तिसरी जी आहे ना ती म्हणजे प्राणी लोक आहे. आणि प्राणी लोक आपल्याला माहिती आहे की खा प्या आणि मजा करा आहे. म्हणजे खा प्या मजा करा, प्रजोत्पादन करा, त्याच्या पलीकडचं जे विश्व आहे ना ते त्यांना त्याच्या पलीकडे विश्व नसतं. तर आणि शेवटची जी आहे ना ते म्हणजे असुर लोक आहे. ह्या 4 निम्न मनोअवस्था आहेत, या आपल्याला शरणगमनामुळे टाळू लागतो. म्हणजे हे जे असुर लोक आहे हे ईर्षेचं जग आहे, स्पर्धेचं जग आहे, मत्सराचं जग आहे. ज्यावेळेस आपल्याला कुणाविषयी तरी ईर्ष्या असते, स्पर्धा असते, मत्सर वाटत असतो, तिटकारा वाटत असतो, ती जी मनोअवस्था आहे ती असुर लोकांची मनोअवस्था आहे. तर या मनोअवस्था आपण टाळू लागतो. आपल्याला समजतं की अरे बापरे, माझी मनोअवस्था अशी आहे आणि याच्यातून मी बाहेर आलं पाहिजे.
आणि हे आपल्याला कळू लागल्यामुळे आपण स्वतःचं रक्षण करू लागतो. हा शरणगमनाचा 5वा फायदा आहे. त्यानंतर शरणगमनाचा 6वा फायदा आहे, तो हा आहे की आपण उद्देश सांभाळून वागू लागतो. जो काही आपल्या जीवनाचा उद्देश आहे तो उद्देश सांभाळून आपण वागू लागतो. अर्थात आत एक व बाहेर एक असं जे आपलं वागणं आहे ते आपलं बंद होऊन जातं. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचदा म्हणजे इथे आपण असं बघू शकतो की कधी कधी आपला व्यवहार खूप डुप्लिकेट असतो. म्हणजे आय एम सॉरी टू से, म्हणजे आपल्यापैकी कदाचित कोणाचं असं नसेल, पण कधी कधी आपण खूप डुप्लिकेट असतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे वागत असतो. म्हणजे काय की कुणाबरोबर कसं वागावं हे आपण ठरवलेलं असतं. म्हणजे आपल्यापेक्षा जे वरिष्ठ असतात, जे अनुभवी असतात, त्यांच्या समोर आपण वेगळे असतो. आपल्या बरोबरीचे जे आहेत त्यांच्या बरोबर वेगळे असतो आणि आपल्यापेक्षा जे कनिष्ठ आहेत त्यांच्या बरोबर आपण वेगळे असतो. परंतु ज्या वेळेस आपण खरोखर शरणगमनाच्या सहवासात येतो, संपर्कात येतो, त्यावेळेस आपला व्यवहार थोरांपासून लहानांपर्यंत एकसारखा होतो. त्यात वेगळेपणा राहत नाही. म्हणजे आत दाखवण्याचं वेगळं, म्हणजे आतमध्ये असणं वेगळं आणि बाहेर असणं वेगळं हे बंद होऊन जातं. आपण सहज होतो, स्वाभाविक होतो, नैसर्गिक होतो. आपण भेदाभेद करण्याच्या पलीकडे जायला सुरुवात होतो. आपल्याला हे वाटत नाही की हा मोठा आहे त्याच्यामुळे याला लवून नमस्कार केला, लवून जयभीम घातला पाहिजे, आणि हा माझ्यापेक्षा छोटा आहे मग ह्याला जयभीम नाही घातला तरी चालेल. किंवा अशा म्हणजे उदाहरणादाखल हे सांगितलेली गोष्ट आहे. किंवा मोठा असेल त्याला नम्रपणे आपण बोललं पाहिजे माझ्यापेक्षा अनुभवी माणसाला, आणि माझ्यापेक्षा कनिष्ठ असेल त्याला मी उद्धटपणे बोललं तरी चालेल, त्याला टाकून बोललं तरी चालेल वगैरे गोष्ट राहत नाही. तर आपण बुद्ध धम्म संघाच्या ज्यावेळेस सहवासात येतो, त्याला ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे शरणगमन करतो, त्यावेळेस आपला उद्देश नेहमी आपल्या डोळ्यासमोर असतो. नेहमी आपल्याला आतून कुठेतरी कळालेलं असतं की होय, या जीवनामध्येच मला बुद्धाने जे सांगितलेलं आहे, त्या बुद्धाने सांगितलेला जो सन्मार्ग आहे त्या सन्मार्गावर चालायचंय, आणि जी सर्वोत्तम अनुभूतीबद्दल जे बुद्ध बोलतात त्या अनुभूतीला मला घ्यायचंय. मग तो उद्देश सतत डोळ्यासमोर असतो की हे जे बुद्धाने सांगितलेलं आहे, बुद्धाने हा जो मार्ग सांगितलेला आहे, ह्या मार्गावरून मला चालायचंय. मग मी आत एक आणि बाहेर एक असं वागू शकत नाही, मी डुप्लिकेट वागू शकत नाही. मी काय बोलतात की येस, म्हणजे मी मेकअप करून राहू शकत नाही. तर मी जसा आहे तसा मी लोकांसमोर असणार आहे. हा 6वा फायदा आपल्याला त्याच्यामुळे होतो. आणि 7वा फायदा आहे, ज्याच्याकडे मी जाणार नाही, डायरेक्ट 8वा फायदा आहे तो सांगेल. तो असा आहे की आपणास बुद्धत्वाची प्राप्ती होऊ शकते याच्यामुळे. म्हणजे ज्यावेळेस आपण शरणगमन करतो त्यावेळेस आपल्या बुद्धत्वाची प्राप्ती होऊ शकते. आणि बंधू आणि भगिनींनो, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे किती किती सुंदर आहे. म्हणजे बुद्ध कसे आहेत याच्याबद्दल खरंच सांगता येत नाही. कारण की बुद्धांबद्दल काय सांगावं हा मोठाच प्रश्न असतो की बुद्ध कसे आहेत हे आपण कसं सांगणार ना. म्हणजे त्यांची जी त्यांचं जे रूप आहे त्या रूपाबद्दल आपण कसं किंवा त्यांचा जो अनुभव आहे, म्हणजे बुद्धत्वाची जी अनुभूती आहे त्याच्याबद्दल आपण कसं बोलू शकतो की हे म्हणजे बुद्ध आहेत. कारण की ते आपल्या अनुभवाच्या पलीकडे आहेत. बुद्धांना आपल्याला म्हणजे त्यांची जी अनुभूती आहे त्या अनुभूतीला आपल्याला पाहता येत नाही, किंवा ती अनुभूती आपण समजून घेऊ शकत नाही, एवढी ती आपल्या अनुभव कक्षेच्या खूप पलीकडे असणारी ती गोष्ट आहे. पण जर का आपण शरणगमनाच्या सहवासात आलो, जर आपण शरणगमन करू लागलो आणि जर का आपल्याला त्याच्यामध्ये प्रामाणिकता आली, तर हा एक अतिशय सुंदर असा फायदा आपल्याला होऊ शकतो, आणि ते म्हणजे आपण बुद्ध होऊ शकतो. आणि या बुद्धत्वासाठी आपला जो काही खटाटोप चालू आहे आता आपल्या जीवनामध्ये, तो हा बुद्धत्वाची प्राप्ती आपल्याला व्हावी यासाठी आपला हा खटाटोप चालू आहे. आणि शरणगमनाचे हे जे अद्वितीय फायदे आहेत, या अद्वितीय फायद्यांना आज आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आज. आणि मला खूप आनंद झाला. परत एकदा मला माझ्या स्वतःच्या संपर्कात यायला मिळालं. या निमित्ताने परत मला माझे जे अभ्यास आहे त्या अभ्यासाला मला चालून पाहता आलं, आणि परत एकदा मला चिंतन करता आलं की मी कुठे आहे, मला माझी जबाबदारी घेता येते का.
जी काय कर्म, जे काय माझ्या आयुष्यामध्ये सुख आणि जे काही दुःख आहे माझ्या आयुष्यामध्ये, त्याला मला ओळखता येतं की येस, म्हणजे कुठे कुठे मी बरोबर होतो आणि कुठे मी चूक आहे, हे मला पाहता येतं. तर हे या प्रवचनामुळे मला ही संधी मिळाली परत. त्याबद्दल मी आपल्या दापोली केंद्रातील सर्व धर्मचाऱ्यांचे खूप मनस्वी आभार मानतो की त्यांनी मला अतिशय सुंदर विषय आपल्यासमोर मांडण्यासाठी दिला, आपल्याबरोबर हितगुज करण्यासाठी दिलं. आणि आपण सगळी जण म्हणजे सकाळी अगदी 11 वाजता वेळेच्या, काही लोक वेळेच्या आधी इथे उपस्थित होती. म्हणजे सगळं सकाळचं आटोपून आवरून वगैरे सगळे जिथल्या तिथे आपण 11 वाजेपर्यंत सगळे इथे दाखल झालो. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. जय भीम, नमो बुद्धाय.